हे 2 रत्नाळ आहे. ह्या 2 रत्नाळ हे 2 रत्नाळ आपण छान स्वच्छ धुवून घेऊ. आज वेफर करू. बघा आपण याला अशा प्रकारे छिडून घेऊ. हे स्वच्छ होऊन जाते. माती बी थोडी राहिली निघून जातं. बघा या चिप्सनी आपण अशा प्रकारे सर्व आपण हे असे रत्नाचे चिप्स काढून घेऊया. बघा अशा प्रकारे याला पाण्यात घेऊन ठेवावं नाही लागत. ते थोडंसं हलकंसं पाण्याने घेऊन घेतलं न तळायला घेतलं. बघा असे आपण चिप्स करून घेतले आहे हे रत्नाळाचे. आता आपण चिप्स करायला ठेवून घेऊ. धुवायची गरज नाही आहे त्याला. बघा आता तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये वेफर टाकून घेऊ रत्नाळाचे. छान कडक होईपर्यंत तळून घेऊया. हलकेसे बघा अशा प्रकारे आपण सर्व हे चिप्स तळून घेऊ. याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी व शेंद्या मीठ टाकून घेऊ. बघा लाल न होता बघा अशा प्रकारे आपण सर्व रत्नावर तळून घेऊ. खणखण आवडतं. पुन्हा आपण रत्नावर पुन्हा असे टाकून घेऊ. बघा अशाच प्रकारे आपण सर्व रत्नावर तळून घेऊया. बघा थोडं पिंगट होतपर्यंत तळून घ्यायचे. ह्या कलरचं झालं का ते काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सर्व रत्नावर तळून घेऊ.
रत्नाळाचे चिप्स. बरं बुडबुडे नाही राहिले अशा प्रकारे पूर्ण रत्नाळा आपण तळून घेऊ. त्याच्यामध्ये शेंद्या, मीठ, मिरी कूट टाकून देऊ. बघा ह्याच्यामध्ये आता थोडं मी शेंदे मीठ टाकते. लहान चमचने अर्धा चम्मच मिरी बारीक करून टाकली. आपण आता हलवून घेऊ. बघ छान आवाज येतो. इतके छान गुळचटही राहते रत्नाळाचे मीठ चविष्ट लागतात. आवडलं असेल तर करून बघा. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलवर बटन दाबा.